नमस्कार, मी जयेश घोळुंदे. समस्या तुमची, चर्चा आमची. मी डॉक्टर दीपेश पस्ते या विशेष सत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आम्ही तुमच्यासाठी नवीन या चर्चेसाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे. भिवंडी-वाडा मनोर महामार्ग व राजकारण. आपण बघत आहात की ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सध्या याच महामार्गाच्या वरून जे राजकारण तापलं आहे, त्याचबरोबर सोशल मीडियावर मोठी चर्चा घडून येत आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहेत. काय वाटते दीपेशजी, आपण या महामार्गाच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज आला की भिवंडी-वाडा महामार्ग याचं आंदोलन आहे आणि ते आंदोलन ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी काही क्षणातच हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला गेला भिवंडी महामार्गाचा. आणि त्याच वेळेमध्ये एवढे कंत्राटदार एवढे ठेकेदार असताना सुद्धा फक्त जिजाऊ हा विषय तिथे मांडला गेला आणि काळ्या यादीत टाकण्याची घोषणा मंत्र्यांनी केली. आणि त्याच्यानंतर जे राजकारण सुरू झालं, म्हणजे जो मुद्दा घेतलेला आहे की भिवंडी वाडा मनोर राज्य महामार्ग आणि राजकारण हे कुठेतरी एकत्रच आहे, म्हणजे त्याला धरून ते राजकारण केलं जातं हे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळतं. नक्कीच या माध्यमातून सोशल मीडियावर मोठी चर्चा होऊ लागली आहे की एकच संघटना याला जबाबदार आहे का. कारण मुलातच वाडा भिवंडी महामार्गावर ज्या पुरुष नाक्यावर जे आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी स्पष्ट सांगितले होते की वाडा भिवंडी महामार्गाला जबाबदार असलेले जे ठेकेदार आहेत, त्याचबरोबर वाडा तालुक्याच्या अंतर्गत जे विविध रस्ते बनवले आहेत त्यांच्या अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. अशा विविध ठेकेदारांच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन केले होते, त्या ठिकाणी घोषणाबाजी केली. परंतु जिजाऊ कन्स्ट्रक्शन एकच या जी संस्था आहे, एकच जे काम करणारे ठेकेदार आहे त्यालाच टार्गेट केलं जातंय अशी चर्चा सोशल मीडियावर होते. बरोबर. आणि तिलाच जाणून काय केलं जातंय, त्यामुळे या ठिकाणी मोठं राजकारण होतंय का, याला एक शंका निर्माण झाली. हो नक्कीच. कारण जिजाऊचं कार्य बघायला गेलं तर आतापासून नाही, गेल्या काही वर्षांपासून काम चालू आहे आणि अचानक राजकारण मध्ये कुठेतरी लोकसभेचं निवडणूक जवळ येते आणि अचानकपणे टार्गेट केलं जातं असं सोशल मीडियामधून सुद्धा दिसतं. आणि चर्चा आणि जिजाऊच्या निलेश आंबरे यांना लोकप्रियता आणखीन वाढायला लागले, म्हणजेच रस्ता आणि राजकारण हे कुठेतरी जवळीक साधायला लागले. कदाचित बीजेपीचे कपिल पाटील यांना निलेश आंबरे यांची भीती तर नाही ना, हा सुद्धा प्रश्न आहे. परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून सुद्धा इच्छुकांची यादी समोर आलेली आहे आणि तशी बातमी सुद्धा प्रकाशित झालेली आहे. काँग्रेसमधून सुद्धा 4 ते 5 जणांची नावं आहेत. तेच कारण जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठं काम जिजाऊ, रस्त्याचे काम जिजाऊ करत ठेकेदार म्हणून करत आहेत. त्याचबरोबर जिजाऊ जी सामाजिक संघटना आहे त्या माध्यमातून ठाणे आणि पालघर नव्हे तर कोकणमध्ये त्यांनी सामाजिक असेल, आरोग्य असेल, शैक्षणिक असेल या संपूर्ण क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव आणि एक सामाजिक कार्य करण्याची मोठी त्यांची जो नाव लौकिक कमवला आहे. त्या माध्यमातूनच जिजाऊ कन्स्ट्रक्शनला काळे यादीत टाकण्याचं आणि जिजाऊची कोंडी करण्याचं राजकारण केलं जाते अशी टीका समाज माध्यमात होत आहे. शक्यता नाकारता येत नाही. कारण नुकतंच आम्ही काही दिवसांपूर्वी जिजाऊच्या माध्यमातून माहिती जी प्रकाशित केली त्यामध्ये बघितलं की जिजाऊंचं म्हणणं असं आहे, जिजाऊच्या निलेश आंबरे यांचं म्हणणं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की पैसे जर कमवायचे असते, कारण जो आरोप आहे हा फक्त पैसे काढण्यामागचा आरोप आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे जर कमवायचे होते तर हे सर्व मोफत चालवलं नसतं. काय मोफत चालवलंय ते आपण पाहूया. तर मोफत 130 बेडचं अत्याधुनिक रुग्णालय मोफत केलेलं आहे. सीबीएसई 8 सीबीएसई शाळा मोफत केलेल्या आहेत. 45 UPSC आणि FPSC अभ्यासिका संपूर्ण ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणच्या पट्ट्यामध्ये सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर 30 पोलीस प्रशिक्षण अकादमी आहेत. दिव्यांग मुलांची निवासी शाळा झडपोली म्हणजे त्यांच्या निवासस्थानी आहे. मोफत आरोग्य शिबिरं घेतले जातात, दिव्यांगांची शिबिरं घेतली जातात, रक्तदान शिबिरं घेतली जातात. त्याचबरोबर 15 रुग्णवाहिका सुद्धा ते निशुल्क देत आहेत असे त्यांनी त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं. त्याचबरोबर 25 लाख वह्या वाटप प्रतिवर्षी करतात असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 5 लाख फळ वाटप हा सुद्धा त्यांनी आकडा समोर आणलेला आहे. कॉम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं जातं, ITIचं प्रशिक्षण दिलं जातं, JEE असेल किंवा नीट असेल विद्यार्थ्यांसाठी यांचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं आणि महिलांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण सुद्धा मोफत दिलं जातं. एवढं त्यांनी सांगितलं की आम्हाला जर पैसे कमवायचे असते तर आम्ही हे मोफत दिलं असतं का. हा जिजाऊच्या माध्यमातून नक्कीच. आता काही दिवसापूर्वी जिजाऊच्या माध्यमातून निलेश आंबरे यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यांनी सांगितलं की आम्हाला जाणून टार्गेट केलं जाते, कारण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जिजाऊचं राजकारण प्रस्त वाढत आहे. बरोबर. आणि हे कुठेतरी जे राजकीय पक्ष आहे त्यांना तरी खुपतंय
आणि त्या माध्यमातून आमच्यावर ही कारवाई केली असल्याचा त्यांनी थेट आरोप केला आहे की राजकीय प्रस्ताव वाढत असल्यामुळे आमच्यावर थेट कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी जिजाऊचं जो वाढता आलेख आहे हा बघायला मिळाला होता. म्हणून कदाचित इतर पक्षातील राजकीय नेत्यांना भीती आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि परंतु जिजाऊचे निलेश समरे यांनी अजूनपर्यंत लोकसभेची भूमिका कुठल्या पक्षातून असणार आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट केलं नाही. परंतु मी तुम्हाला एक मूळ मुद्दा घेऊन होतो की मुलाचं जे आंदोलन झालं होतं ते वाडा भिवंडी महामार्ग आणि इतर रस्त्यांसंदर्भात जे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतात. मी पुन्हा परत त्याच मुद्दा येतो की या सर्व राजकारणामुळे आपला मूळ प्रश्न आहे, जे मूळ समस्या आहे ती कुठेतरी दूर जाते का? हो, कारण आपलं जे आतापर्यंत या वाडा भिवंडी महामार्गासाठी अनेक आंदोलनं झाली अगदी का, जेणेकरून हा रस्ता सुशोषित व्हा आणि जो भिवंडी वाडा महामार्गाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जो पुरुष आणि वाडा जो MIDC आहे या महामार्गाच्या दुरुस्तीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी येणारी औद्योगिकांची जी हे असेल ती कुठे खुंटली आहे आणि हा परिसराचा विकास खुंटला गेला आहे. त्यामुळे हा भिवंडी वाडा महामार्ग आहे जो कुठेतरी सुशोषित व्हावा यासाठी मुळात हे आंदोलन केलं जातं. परंतु या आंदोलनाची दिशा भरकटली जाते असं काय वाटतं? हो, कारण याच्यामध्ये बघायला गेलं तर ठेकेदार हा जिजाऊचा ठेकेदार हा नंतर आलेला आहे, म्हणजे आता काही 2-3 वर्षापूर्वी आलेला आहे. परंतु याच्या आधी आणि आता सुद्धा या रस्त्याची ठेकेदारी बीजेपीच्याच कार्यकर्त्यांकडे आहे आणि ती स्पष्ट आहे. या आता जे रिनोव्हेशन चालू आहे, खड्डे भरण्याचं काम जे चालू आहे, याच्यामध्ये सुद्धा अर्ध काम बीजेपीच्या हर्षद गंदे हा सुद्धा ठेकेदार आहे आणि हा पहिल्यापासून ठेकेदार आहे. मग आता काही दिवसांपूर्वी सुद्धा व्हिडिओज व्हायरल झाल्या की याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. मग यांना पण काय यादीत टाकणार का, हा सुद्धा प्रश्न तिथे उपस्थित केला जातो. म्हणजेच भिवंडी महामार्ग वाडा महामार्ग हा फक्त राजकारणासाठी घेतलाय का की दुरुस्तीसाठी घेतलाय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. कारण मध्यंतरी जाऊन बघतो की अधिवेशनामध्ये या वाडा भिवंडी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा 70 कोटीचे काहीतरी 70 कोटी मंजुरी देण्यात आली होती. बरोबर. परंतु वारंवार असे 70 कोटी या अगोदर 100 कोटीचा आकडा होता, असे वारंवार दुरुस्तीसाठी दिले जाणार. परंतु या 100 कोटी असतील किंवा 70 कोटी असतील यामध्ये मूळ जो रस्त्याची दुरुस्ती होते ती पूर्णपणे उत्तम दर्जाची होत नाही आणि वारंवार ठेकेदारांवर आरोप केले जातात. बरोबर. परंतु जो वाडा भिवंडी महामार्गासाठी एक सर्वसामान्यांकडून एक प्रमुख मागणी आली आहे की या वाडा भिवंडी मनोर महामार्गासाठी एक ठोस निधी उपलब्ध करून द्या जेणेकरून हा रस्ता पूर्ण सुस्थितीत होईल. बरोबर, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी कुडूस हा एक शहर आहे ज्याच्यामध्ये आजूबाजूचे 50 गावं आहेत आणि मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेच्या दिवशी भयानक ट्रॅफिक लागली जाते, रांगा लागल्या जातात वाहनांच्या आणि दरवर्षी दर महिन्यामध्ये ते अपघात होतात. नुकत्याच मागील आठवड्यामध्ये सुद्धा एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि तो सुद्धा फक्त आणि फक्त ट्रॅफिकमुळे. त्याच्यानंतर पुन्हा काही जनतेकडनं मागणी केली गेली की इथे ब्रिज होणं गरजेचं आहे, पूल होणं गरजेचं आहे. मग प्रत्येक वेळेमध्ये भिवंडी महामार्गच का आणि बरोबर राजकारण त्याला लावलं जातं. बरोबर ज्या वेळेत निवडणुका येतात त्याच वेळेत हे प्रकार कसे घडतात, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांकडून एकच आता मागणी आहे की राजकारण गेलं बाजूला, परंतु भिवंडी वाडा महामार्गासाठी ठोस भूमिका कोण घेणार? आणि मला तर वाटतं की भिवंडी वाडा महामार्गासाठी जो कोणी ठोस भूमिका घेईल, कुठलाही राजकीय पक्ष असो, आमदार असो की खासदार असो, त्याला मोठी सहानुभूती यापुढे मिळणार आहे. आणि त्यामुळे या भिवंडी वाडा महामार्गामुळेच हे संपूर्ण राजकारण भिवंडी लोकसभेचं होणार आहे असं मला तरी वाटतंय. अगदी या निवडणुकीच्या वेळेमध्ये जी व्यक्ती, जो कंत्राटदार असेल किंवा ज्यांनी सहानुभूती किंवा ज्यांनी पुढाकार घेतला भिवंडी वाडा मनोर या महामार्गाला चांगलं करण्यासाठी, कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी, जो नेता, जो ठेकेदार, जो कंत्राटदार पुढे येऊन काम करेल आणि चांगल्या प्रतीचा रस्ता तयार करून देईल, तोच येत्या लोकसभेमध्ये कदाचित निवडणूक जिंकेल अशी शंका नाकारता येत नाही. कारण जनतेच्या मनामध्ये फक्त आणि फक्त भिवंडी मनोर हा राज्य महामार्गच दिसतोय. त्यामुळं येत्या काळामध्ये आपल्याला रस्त्यासाठी, या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी जर काम करायचं असेल तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे भिवंडी महामार्ग असणार आहे. नक्की दीपेशजी, मी आता या ठिकाणी आपल्याला थांबण्याची विनंती करतो. यापुढे नक्कीच मला एक प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की भिवंडी वाडा महामार्ग आणि राजकारण यामध्ये या भिवंडी वाडा महामार्गावरून जे मोठं राजकारण तापलं आहे, परंतु सर्वसामान्यांची एकच इच्छा आहे की नक्कीच
राजकारण आलं, जे निवडणूक आली नक्कीच राजकारण करावं, परंतु मूल मुद्दा आपला बाजूला राहतोय आणि कुठेतरी या परिसराचा विकास खुंटतोय. त्यामुळे भिवंडी वाडा महामार्गासाठी जो कोणी पुढाकार घेईल आणि त्यासाठी प्रयत्न करेल अशा पक्षांना यापुढे जनता साथ देईल असं मला तरी वाटतंय. नक्कीच. भिवंडी वाडा मनोर राज्य महामार्ग आणि राजकारण या विषयामध्ये पुढील भागामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.